Let's start our today's practice, guys. The first sentence is माझं वजन थोडं वाढलंय. Now your turn. Good. I gained some weight. I gained some weight. आता इथे बघा वाढलंय किंवा वाढलं आहे दोन्ही प्रकारचे सेंटेन्स असू शकतं. बऱ्याच जणांनी I have gained some weight किंवा काही जणांनी I have gained some weight असं लिहिलं असेल. दोन्हीही सेंटेन्स बरोबर आहेत. नेक्स्ट, मला इथे मुंगे आल्यासारखं वाटतंय. आपण बऱ्याचदा म्हणतोय पाय असेल किंवा आपला हात असेल तर आपल्याला मुंग्या येतात बघा. मला इथं मुंग्या आल्यासारखं वाटतंय. ते सेंटेन्स आहे गुड. I feel tingling here. I feel tingling here. टिंगलिंग म्हणजे काय? जे झुंझुनाट होतं किंवा मुंग्या येऊन जे झुंझुन करतं त्याला आपण टिंगलिंग असं म्हणायचं आहे. स्वतःचं बघ. See for yourself. See for yourself. तू माझी गंमत करत आहेस का? You are kidding with me. You are kidding with me. किंवा तू माझा मजाक करत आहेस का? तर दोन्ही प्रकारचं सेंटेन्स इथे असू शकतं. मी त्याला तिथे जाताना पाहिलं किंवा मी त्याला तिथे जाताना बघितलं. दोन्ही प्रकारचं सेंटेन्स असू शकतं. I saw him going there. I saw him going there. गाईज, अशा सेंटेन्सची तुम्हाला परत प्रॅक्टिस करायची आहे जेणेकरून हे सेंटेन्स तुम्हाला पाठ होतील आणि तुम्ही इझिली बोलू शकाल. क्लिअर? नेक्स्ट, तुम्ही हे असं कसं करता किंवा तू हे असं कसं करते, कसंही असू शकतं. दॅट्स हाऊ यू डू इट. दॅट्स हाऊ यू डू इट. आता बघा, बोलताना तुमचं एक्सप्रेशन कसं असतं त्यावर सेंटेन्स बऱ्याचदा सेंटेन्स डिपेंड असतं. मला थोडं अजून पाहिजे. आय वॉन्ट अ लिटल मोर. आय वॉन्ट अ लिटल मोर. कदाचित गोष्टी बदलल्या आहेत. बऱ्याचदा आपण सेंटेन्स कोणाला तरी जेव्हा कॉन्व्हर्सेशन चालू असतं त्यावेळेस आपण म्हणतो अरे आता गोष्टी बदलल्या आहेत किंवा बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. तशाच प्रकारचं सेंटेन्स आहे मे बी थिंग्स हॅव चेंज्ड. मे बी थिंग्स हॅव चेंज्ड. तमाशा बनवू नकोस. गुड ट्राय. डोंट मेक अ सीन. डोंट मेक अ सीन. बोलचाल करा किंवा बोलून घ्या. हॅव अ कॉन्व्हर्सेशन. हॅव अ कॉन्व्हर्सेशन. भांडण बंद करा आणि खा. मुलांना सांगतो आपण आधी भांडण बंद करा आणि खा, चुपचाप खा. अशा प्रकारे तसं सेंटेन्स आहे स्टॉप फसिंग अँड ईट. स्टॉप फसिंग अँड ईट. आता इथे फसिंगच्या जागी तुम्ही फायटिंग पण घेऊ शकता. क्लिअर? ती मला बघून हसली. शी इज स्माइल्ड ॲट मी. शी इज स्माइल्ड ॲट मी. मी देवाची शपथ खातो. बऱ्याचदा हे सेंटेन्स बोललं जातं पण आजपासून तुम्ही हे इंग्लिशमध्ये बोला. गुड ट्राय. आय स्वेअर टू गॉड. आय स्वेअर टू गॉड. तुला पुन्हा उशीर झाला. यू आर लेट अगेन. यू आर लेट अगेन. ओळख मी आज काय बनवलंय. बऱ्याचदा असं तुम्ही म्हणतो की ओळख मी आज काय बनवलंय किंवा अंदाज लाव मी आज काय बनवलंय. दोन्ही प्रकारचे सेंटेन्स असू शकतं. गुड. गेस व्हॉट आय मेड टुडे. गेस व्हॉट आय मेड टुडे. असं नाही आहे. गुड. इट्स नॉट लाईक दॅट. इट्स नॉट लाईक दॅट. गाईज, तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला काय करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. त्याला मॉलमध्ये घेऊन जा. गुड. टेक हिम टू द मॉल. टेक हिम टू द मॉल.
आपण नेहमी चांगले मित्र राहू. आपण नेहमी चांगले मित्र राहू किंवा आपण नेहमी चांगले मित्र असो. गुड. वी विल ऑलवेज बी बेस्ट फ्रेंड्स. वी विल ऑलवेज बी बेस्ट फ्रेंड्स. चल त्याला घेऊन येऊ. लेट्स गो गेट हिम. लेट्स गो गेट हिम. बराच वेळ झालाय. बऱ्याचदा आपण म्हणतो अरे बराच वेळ झालाय तो आला नाही. पुढे काहीही असू शकतं. सिंपल मी बराच वेळ झाला हे सेंटेन्स घेतलं आहे. गुड. इट्स बीन अ लॉंग टाइम. इट्स बीन अ लॉंग टाइम. पुढे काय होणार आहे? व्हॉट्स गोइंग टू हॅपन नेक्स्ट. व्हॉट्स गोइंग टू हॅपन नेक्स्ट. तो प्रयत्न पण करत नाही. He doesn't even try. He doesn't even try. He doesn't even try. मी तर प्रयत्न करत होते. बऱ्याचदा आपण मुलांना म्हणतो अरे हा तर प्रयत्न पण करत नाही. समोरून मुलगा बोलतो अरे मी तर प्रयत्न करत होतो. तसंच सेंटेन्स आहे. गुड. I used to try. I used to try. आता बऱ्याच जणाला युज्ड टू माहीत नसेल कधी यूज करायचं, तर याच्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत. ते व्हिडिओ तुम्ही नक्की फॉलो करा. गेल्या रविवारी मी तुला भेटलो. आय मेट यू लास्ट संडे. आय मेट यू लास्ट संडे. तुझे वडील तुझ्यावर रागावले आहेत का? इज युअर फादर अँग्री विथ यू. इज युअर फादर अँग्री विथ यू. तुम्ही इथे कधीपासून राहत आहात? हाऊ लॉंग हॅव यू बीन लिव्हिंग हिअर. हाऊ लॉंग हॅव यू बीन लिव्हिंग हिअर. काय गरज होती? व्हॉट वॉज द नीड. व्हॉट वॉज द नीड. मला तुला दुखवायचं नव्हतं. I didn't intend to hurt you. I didn't intend to hurt you किंवा I didn't hurt you असं याला बोलू शकता. हो मी तिथे 10-15 वेळेस गेलो आहे. Try guys. Yes, I have been there around 5 to 10 times. Yes, I have been there around 5 to 10 times. ही सेंटेन्स जरी मोठी असली पण 2-3 वेळेस जर तुम्ही परत परत रिपीट केली तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बोलू शकणार आहात. तेव्हा रिपीट जरूर करा. तुम्ही तिथे किती वेळा गेलात? हाऊ मेनी टाइम्स हॅव यू बीन देअर. हाऊ मेनी टाइम्स हॅव यू बीन देअर. मी जाळं काढत आहे. आय एम रिमूव्हिंग द स्पायडर वेब्स. आय एम रिमूव्हिंग द स्पायडर वेब्स. माझे शब्द लिहून घे. मार्क माय वर्ड्स. मार्क माय वर्ड्स. माफ करा मी तुम्हाला त्रास दिला. आय एम सॉरी टू हॅव बॉदर्ड यू. आय एम सॉरी टू हॅव बॉदर्ड यू. तूही चुकीचा नाहीस आणि तोही. बऱ्याचदा आपण सेंटेन्स असे बोलतो की तूही चुकीचा नाहीस आणि तोही, अशा प्रकारे. ट्राय करा. गुड. नॉर यू नीदर ही इज रॉंग. नॉर यू नीदर ही इज रॉंग. कोणी काहीही म्हणा मी जाणार. मुलं बोलतात कोणी काहीही म्हणा मी जाणार किंवा बऱ्याचदा मोठे सुद्धा बोलतात. नो मॅटर व्हॉट एनीवन सेज आय विल गो. नो मॅटर व्हॉट एनीवन सेज आय विल गो. तसंच दुसरे सेंटेन्स आहे. कोणी काही म्हणा मी जेवण करणार नाही. ट्राय गाईज. व्हेरी गुड. नो मॅटर व्हॉट एनीवन सेज आय वोंट ईट फूड. नो मॅटर व्हॉट एनीवन सेज आय वोंट ईट फूड. मला काय माहित होतं की तू येणार नाहीस. हाऊ डीड आय नो दॅट यू वोंट कम. How did I know that you won't come?
मला काय माहित होतं की तू झोपत आहेस. हाऊ डीड आय नो दॅट यू आर स्लीपिंग. हाऊ डीड आय नो दॅट यू आर स्लीपिंग. त्याला जरा समजव. जस्ट मेक हिम अंडरस्टँड. जस्ट मेक हिम अंडरस्टँड. आय होप गाईज ही सगळी सेंटेन्स तुम्ही पाठ केली आहेत आणि परत परत ही सेंटेन्स रिपीट करून तुम्ही तुमच्या डेली यूजमध्ये बोलत सुद्धा आहात. गाईज व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.